नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत ऑस्ट्रेलियाहून गौरव जोशी आणि द हिंदूचे अमोल कराडकर. आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं, पहिली टेस्ट पर्थमध्ये जिंकल्यानंतर आम्ही नसल्यामुळे त्याचा रिव्ह्यू राहून गेला होता. पण आता आधी आपण ॲडलेड टेस्ट वरती येऊया आणि पिंक बॉल टेस्ट वरती येऊया आणि मग नंतर बाकीच्या गप्पा मारूया. गौरव, पण आधी तुझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. या टेस्ट सिरीजमुळे तुला थेट ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी संवाद साधता आला. काय होता अनुभव? आणि म्हणजे टीम इंडियामुळे तुला एवढी अपॉर्च्युनिटी मिळाली मोठी, थँक्यू म्हणायला पाहिजे. बघ, टीम इंडिया आली की कसे चान्सेस मिळतात ऑस्ट्रेलियात पण. पण हो, एक वेगळाच म्हणजे एक क्रिकेटरशी आपण भरपूर इंटरॅक्ट करतो. काय प्रश्न विचारायचे? प्राईम मिनिस्टरच्या समोर येऊन तो जेव्हा स्टुडिओमध्ये असतो, तर त्याला काय विचारणार? अर्थात आम्हाला थोडेसे रिक्वायरमेंट्स होते की क्रिकेटबद्दलच विचारायचं आणि थोडंसं पण ऑस्ट्रेलिया आणि इंडियनच्या रायव्हलरीबद्दल. त्यामुळे त्याला मी एक महत्वाचा प्रश्न विचारला, कारण आता इंडिया ऑस्ट्रेलिया आपण त्या रायव्हलरी बद्दल बोललो होतो. आणि मी खरंच त्यांना विचारलं की काय इंडिया ऑस्ट्रेलिया आता ऍशेस पेक्षा मोठी झाली आहे का रायव्हलरी? तर इव्हन ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान पण हो म्हणाला. म्हणजे बघ, आपण जे बोललेलो ते बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं क्रिकेटचं नॉलेज पण खूप होतं. म्हणजे त्याला स्कॉट बोलनचा बॉलिंग एव्हरेज किती आहे, का स्कॉट बोलन खेळणार? आणि खास म्हणजे मी त्याच्याकडनं एक बातमी काढून घेतली, कारण त्यांनी तो विराट कोहली बरोबर इतका वेळ चर्चा करत होता. मी म्हटलं की काय एवढी काय चर्चा झाली किंवा काय म्हणजे मेमोरेबिलिया काय दिला का? तो म्हणाला, मला नाही, पण माझा डॉक्टर इंडियन आहे, त्याला मात्र काहीतरी दिलाय. होपफुली तो बघत नसेल. कारण ते एक सरप्राईज आहे. त्यामुळे एक त्याच्याकडनं छोटीशी बातमी तरी काढून ठेवली. पण मजा आली आणि खरंच असं एक चान्सेस म्हणजे ऑस्ट्रेलियात देशात असं राहूनच म्हणजे तू विचार कर अमोल, असं जर नरेंद्र मोदींबरोबर जर ते प्रेस बॉक्स मध्ये आले तर कसा केओस असेल ते तूच सांगू शकशील. तू सांग ना आम्हाला की अ, तो जेव्हा ऑस्ट्रेलियाचा पीएम जेव्हा स्टुडिओ मध्ये आला तेव्हा आजूबाजूला 17 लोक उभी होती का? 7 पण नव्हते, एक पण नव्हता. म्हणजे मला वाटतं बीसीसीआयचे जास्त हे होतात की ह्याच्यावर प्रश्न नाही विचारायचा, ह्याच्यावर प्रश्न नाही विचारायचा, कॅप्टनला असं नाही विचारायचं. त्याला काही नाही, फक्त क्रिकेट बद्दल काही प्रश्न विचारा, म्हणजे थोडस रिलेटेड. पण एक एक चांगलंच, कारण पाऊस पण पडत होता. पण एक तुला सांगू काय झालं मला कळलं नाही, पण त्या टीम फोटो मध्ये अमोल सगळ्यांनी टोप्या काढल्या, पण रोहित शर्माने टोपी ठेवली. का मला माहित नाही. सो मे बी तो कॅप्टन आहे म्हणून. तुला त्या ते रोहित तो जर शर्माला मध्ये विचारता येईल. दुबईत थांबला तो जर हा आणि तो जर मध्ये दुबईत थांबला असेल तर कारण तू जास्त चांगला गेस करू शकतोस त्यावेळी. नाही, पण एक छान सल्ला मिळाला आणि इतकं म्हणजे कूलली आणि कामली म्हणजे अँथनी अल्बेनिझी बोलला, तो अहमदाबादची जी आठवण सांगितली. पण मजा आली खरंच. मस्त, मस्त, मस्त. म्हणजे क्रिकेटमुळे काय चान्स मिळेल काही सांगता येत नाही. बघूया आता बाकी आपल्याला कधी मिळेल. अमोलला मिळू शकतो. ऑस्ट्रेलियात अं, जावं लागतं त्याच्याकरता. हा. पण आता आपण ऍडलेट टेस्ट वरती येऊया. मला आधी तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की पिंक बॉल टेस्ट आहे ऍडलेड मध्ये. आणि आधी मला पिंक बॉल टेस्टचं वेगळेपण काय आहे आणि कशा पद्धतीने नॉर्मल मॅच पेक्षा याच्यात बदल होतो, डस्कला काय होतं ते आधी सांगा. आणि फॉर अ चेंज यावेळी आपल्याला, जसं आपण पर टेस्टच्या आधी इंडियाच्या टीम बद्दल बोलत होतो, अरे काय चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय, तर यावेळी आधी आपल्याला त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम घ्यायला लागणार आहे. म्हणजे कसे फासे पलटलेत 15 दिवसात ते आपल्याला कळतंय. पण आधी पिंक बॉल टेस्टचं वेगळेपण तुम्ही दोघंही सांगा. आधी गौरव. एक मोठा म्हणजे इंडियात पण पिंक बॉल टेस्ट मॅचेस झालेल्या आहेत, पण सर्वात मोठा मी फरक नेहमी सांगतो की इंडियामध्ये सनसेट होतो संध्याकाळी 5, 5:30 किंवा कलकत्त्यात तर 4:30ला. इथे ऍडिलेड मध्ये 8, 8:15ला सनसेट होतो. त्यामुळे शेवटचा सेशन असतो तो म्हणजे ट्वायलाइट किंवा
नाईट सेशन म्हणतात. इंडियामध्ये जेव्हा पिंक बॉल टेस्ट मध्ये ते आपण मधला सेशन म्हणजे मला वाटतं चेतेश्वर पुजारा म्हणाला की पहिल्या सेशन मध्ये चांगला म्हणजे बॅटिंगला चांगला असतो, मधला सेशन डिफिकल्ट जातो आणि शेवटी दव येतं म्हणून ड्यूला परत बॅटिंग चांगली होते. ऍडलेड मध्ये इतका उशिरा सनसेट असल्यामुळे ड्यू युजली कधी येत नाही आणि तो शेवटचा सेशन आहे आणि लंच झाल्यानंतर म्हणजे डिनर ब्रेक बोलतात, म्हणजे पहिल्यांदा 20 मिनिटाचा ब्रेक असेल, मग 40 मिनिटाचा ब्रेक असेल आणि मग तो फायनल सेशन. सो तेव्हा ट्रिकी होतं आणि पिंक बॉल जास्त म्हणजे त्याची शाईन ठेवायला पिचवर बऱ्यापैकी गवत ठेवावं लागतं, नाहीतर तो म्हणजे खराब होऊ शकतो आणि ग्रे कलरचा झाला तर त्याची विजिबिलिटी कमी होते. हा एक मोठा फरक आहे. आणि जेव्हा तो ट्वायलाइट झोन होतो तेव्हा असं म्हणतात म्हणजे कूलिंग टेम्परेचर मध्ये जास्त बॉल स्विंग किंवा थोडासा थ्रू दी एअर किंवा ऑफ द पिच त्याची पेस जरा वाढते, थोडा स्किड होतो. सो थोडं म्हटलं गेलं तर बॅटिंग कंडिशन एकदम 20 मिनिटात बदलू शकतो. आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियात खेळताना तो जो आता गॅबनी उल्लेख केला, गॅब ट्वायलाइट झोन म्हणजे मराठीमध्ये संधी प्रकाश फरक. तर त्या म्हणजे भारतात जेव्हा पिंक बॉल टेस्ट होते, ज्या भारताने एनिवे त्यातल्या 3 पैकी 2 तरी नक्की भारत रँक टर्नर्सवर खेळला, राईट. तर त्यामुळे तिकडे अजून बॉल 3 पैकी 2 म्हणलं ना. हा, थँक्यू. सो त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियात खेळताना तुम्हाला पहिलं सेशन एनिवे बॉलर्सना द्यावं लागतं आणि तिसऱ्या सेशन मध्ये कुठल्याही क्षणी बॉलर्स परत वर्चस्व बॉलर्सचा सुरू होतो, पेस बॉलर्सचा. त्याच्यामुळे तिथे रन्स करणं अवघड पडतं. भारताबाहेर एकच पिंक बॉल टेस्ट मॅच खेळलेली आहे ज्याची आठवण आपण काढायची आवश्यकता नाहीये. योगायोगाने ती त्याच शहरात होती जिथलं गाणं अजूनही असं ते डोक्यात बसलेलं आहे गॅब. तर त्याच्यामुळे तिथे काय होऊ शकतं हे आपण बघितलंय. भारत जेव्हा ऍडिलेड मध्ये पिंक बॉल टेस्ट मॅच खेळला मागच्या वेळेस, त्यातनं धडा घेतलाय का? पण अमोल त्यावेळी एक लक्षात ठेवला पाहिजे, तो 36 ऑल आउटचा नंबर, पण तेव्हा ब्राईट म्हणजे दुपारी 2 वाजता हे सगळे विकेट गेलेले बरं का, रात्री नाही गेलेले. सो त्यामुळे अमोल म्हणतो तसं की ट्रिकी असं आहे की गवत ठेवावं लागतं, त्यामुळे पिच आणि त्याच्यावर त्यावेळी तर असं झालेलं की हार्डनेस जेव्हा पिचचा आला म्हणजे ऊन लागून ते थोडस गवतनामुळे ड्राय झाल्यामुळे पेस अँड बाउन्स आला, तो तिसऱ्या दिवशी आला म्हणून एवढ्या विकेट्स मिळाल्या. सो ते पण एक ट्रिकी आहे. बोला मग, सॉरी. त्याच्यामुळेच माझं म्हणणं आहे की एकंदरीतच जी बॅटिंग भारताने मध्ये आपल्या तिघांसाठी आश्चर्यकारकरित्या दुसऱ्या इनिंग्स मध्ये केली, ओके, आणि पहिल्या इनिंग्स मध्ये फक्त के.एल. राहुलने केली, तशी बॅटिंग इथे सर्व बॅटर्सनी पूर्ण सामना करायची आवश्यकता आहे. ओके, म्हणजे मॅच रंजक होईल आणि अचानक पारडं बदललं त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की म्हणजे भारत आता एक पाऊल टाकूच शकेल म्हणजे पुढच्या आठवड्याभरात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये. कसे आमचे विचार बदललेत बघ. आम्ही एक्झॅक्टली आपण ते 36 ऑल आउटचा आम्ही उल्लेखच करणार नाही असं मी ठरवलं होतं खरं तर अख्ख्या एपिसोड, पण आता झालाच उल्लेख तर आता ठीक आहे. म्हणजे पण तो इतिहास झालाय त्या 36 ऑल आउट नंतरच गोष्टी बदलल्या आणि त्याच्यानंतरच सिरीज फिरली. पण आता यावेळी 105 ऑल आउट नंतर सिरीज फिरणार आहे का पुढच्या ऍडलेड टेस्ट मॅच मध्ये, ते आता आपण बघूया. पण ते होण्यासाठी गौरव आम्ही इकडे काय ऐकतोय म्हणजे जे भारताच्या मीडियामध्ये चालतं की भारताच्या टीम मध्ये दुफळी आहे, हा एक गट आहे, तो एक गट आहे आणि याचं याच्याशी पटत नाहीये, त्याचं त्याच्याशी पटत नाहीये, कशी काय टीम इंडिया चालणार पुढे, ते आपण ऑस्ट्रेलियाच्या टीम बद्दल ऐकतोय आम्ही इकडे. चक्क, आणि एकच मॅच हारली आहे असं नाही, अजून व्हाईट वॉश झालाय जसा न्यूझीलंड आणि इंडियात झालेला तसा नाही झालाय. पण हे मॉडर्न मीडिया तसंच आहे असं इथले म्हणायला लागलेत, कारण इथले आधीचे आता जर्नलिस्ट म्हणाले. मीडिया तसं आहे, पण एवढी वर्ष तर हो, मीडिया आणि होतच की. फक्त थोडं वेगळं असं इंडियन मीडिया असे पण थोडेसे काही लोक खूप किंवा पब्लिक रेट खूप इमोशनल असतात.
तसं इथलं नाहीये. इथे जरा म्हणजे जास्त लॉजिकली बघायला गेलो आणि एक्स्पेक्टेशन्स एवढे आहेत. कारण ऑस्ट्रेलियामध्ये कुठल्याही स्पोर्ट्समध्ये हारणं, कशी हारली हे पटतच नाही. हे पचतच नाही आणि त्यामुळे ते पचलं नाहीये आणि थोडंसं प्रिपरेशनकडे मी मागच्या वेळी मी म्हणलेलं शोमध्ये, की हेझलवूड, स्टार्क आणि एवढे मस्त प्रिपरेशन्समध्ये फ्रेश आहेत. पण लोकं म्हणाले, "अरे फ्रेश काय खेळत नाहीयेत." असा उलटे सगळे कमिन्स विरुद्ध बोलतायत. मार्नस लाबुशेनला मला वाटतं, की मी गेले म्हणजे 10 वर्षात एवढा एकावर प्रेशर कधीच बघितलं नसेल आणि हो, तो खेळत नाहीये, त्यांनी रन नाही बनवल्यात. पण मुद्दा असा आहे, की मार्नस लाबुशेन नंतर कोण आहे? तर कोण नाव पण नाही घेऊ शकत आहे. हा प्रॉब्लेम आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आणि त्यामुळे लोकं म्हणतायत, की हा आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम दिसतोच आहे 105 वर ऑल आउट झाल्यानंतर. दुसरा प्रॉब्लेम आहे खालती कोणच नाहीये. त्यामुळे हे छोटा प्रॉब्लेम नाहीये, हा खरं मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सगळे पूर्वीचे प्लेयर्स पण डोक्यावर बसलेत आणि कुठेतरी ओल्ड बॉयज क्लब जो जस्टिन लँगरचे सगळे मित्र होते, मॅथ्यू हेडन, पॉन्टिंग, ते सगळे आता खवळून पॅट कमिन्स आणि अँड्रू मकडोनाल्डच्या अंगावर आणि विरुद्ध बोलायला लागलेत मीडियात. कारण त्यांना हा एक चान्स मिळाला. पण प्लेयर्स मध्ये काही डिफरन्स आहेत का? नाही, प्लेयर्स मध्ये नाहीये. मला नाही वाटत. जरा ते थोडंसं ओव्हर द टॉप किंवा इंडियामध्ये पण काही पत्रकार असे लिहितात, अमोलला माहिती असतील, की नुसतं एक प्लेयरनी दुसऱ्याकडे बघितलं नाही तरी डिव्हिजन आहे आणि पण असं काही नाहीये कारण हे तिघं तर खूपच खास मित्र आहेत. एक प्रेशर नक्की ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमवर आहे. खूप प्रेशर आणि ते जस्टिन लँगरला जसं त्यांनी सॅक केल्यानंतर खूप मोठा डिव्हाइड झालाय. त्यामुळे हे पूर्वीचे प्लेयर्स वाटच बघतायत, की ही टीम कधी फेल होईल. त्यांना वाटलं वर्ल्ड कपमध्ये फेल होईल तर नेमके जिंकले. त्यामुळे आता ते वाटच बघतायत, की हात साफ कधी करायचे. हा फरक फक्त मला याच्यात जाणवला आता गॅपचा ऐकताना, की जुने प्लेयर्स खवळलेत करंट प्लेयर्सवर. ते वाट बघतायत कधी ते फेल होत आहेत, जेणेकरून त्यांना मागे लागता येईल. भारतात काहीच फरक पडत नाही. कोणी किती खवळलं असलं, इथे इथे असं होतंय की मार्नस लाबुशेनवर प्रेशर येतंय. आपण बघतोय भारतात गेल्या 5 वर्षात किती मोठे खेळाडू किती स्ट्रगल करत होते आणि त्यातल्या किती खेळाडूंना किती जास्त बॅकिंग मिळालं. ओके. पण तोच परत एकदा मी सांगतोय, रहाणे, पुजारा, विराट कोहली आणि आत्ताचा मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ याच्यात फरक काय आहे? जेव्हा रहाणे, पुजारा, कोहली यांची बॅट तळपत नव्हती तेव्हा विविध कारणांमुळे संघ जिंकत राहिला होता. त्याच्यामुळे त्याच्यावर कानाडोळा करता येतो. आता हे सगळं पितळ उघडं पडल्यासारखं वाटतं अचानक. नाही, पण आपण म्हणजे जो प्रिव्ह्यू केला होता पर टेस्टला तेव्हा म्हणजे म्हणजे आपण जेव्हा आधी भारतावरती भरपूर टीका केल्यानंतर आपलं असं बोलणं झालं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये तरी काय चालू आहे आता. स्मिथ लबुशेन फॉर्म मध्ये नाहीयेत, मॅक्सविनी ओपनर नवीन आहे. त्याच्यानंतर म्हणजे ट्रॅव्हिस हेड सोडला तर आत्ता त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये अश्वर्ड बाबा जो रन करू शकतो, मिच मार्चच्या फिटनेसचा प्रॉब्लेम असेल आणि जर का त्यांना तो 5वा बॉलिंग ऑप्शन मिळणार नसेल तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. तर मग आता वेबस्टर खेळणार म्हणजे आता आपण ऑस्ट्रेलियाबद्दल बोलतोय तर मला वाटतं आपण ऑस्ट्रेलियाचं कॉम्बिनेशन एकदा डिस्कस करून मग पुढे जावं. तर वेबस्टर खेळणार, स्कॉट बोलंड पण खेळणार आणि मिच मार्श आणि हेझलवूड जो दुखापतग्रस्त. आणि मी याच्याबद्दल बोलत होतो की हेझलवूड म्हणजे आपण म्हणत होतो की हेझलवूड गेल्या 3 वर्षामध्ये हेझलवूड दर अल्टरनेट टेस्ट इंजर्ड होतो आणि तो कधीच पूर्ण फिट नव्हता. आणि गेल्या वेळी सुद्धा 5ही टेस्ट हे तिघं खेळले होते. तर आता या तिघांच्या पलीकडे बघण्याची वेळ आलेली आहे का? कारण स्टार्क पण इरेटिक म्हणजे कमिन्स सोडला तर स्टार्क हेझलवूड म्हणजे एका टेस्टचा हा प्रश्न नाहीये, हा बिल्डअप होतोय म्हणजे ओव्हर दी लास्ट प्रोबॅबली 2 इयर्स. नक्की आणि मी आता म्हणलं तसं, की म्हणून बाकीचे पूर्वीचे प्लेयर्स किंवा ऑस्ट्रेलियन क्रिकेट जे एवढं स्ट्रॉंग होतं, ते मध्ये प्लेयर्स कसे मिळत नाहीत. एक एक छान मला वाटतं हर्षा भोगलेनी मला वाटतं मार्क वॉला प्रश्न विचारला होता, की हे 11 सोडून दुसरी 11 मला नावं लिही, तर त्याला जमलं नाही आणि मार्क वॉ सिलेक्टर होता एक 3-4 वर्षापूर्वी. सो त्यामुळे प्लेयर्स कुठे आहेत? असं. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. हेझलवूड थोडा इंजुरी प्रोन झालेला आहे. स्टार्क आपल्याला माहिती आहे, की त्याची बॉलिंग खूप सुधारली आहे. नक्की एवढ्या इरॅटिक नाहीये. पण प्रेशर आहे पॅट कमिन्सवर कारण त्यांनी गेल्या 5 टेस्ट मॅचमध्ये
फार विकेट नाही. त्याचा बॉलिंग ॲव्हरेज मला वाटतं 36 का 37 झालाय. म्हणजे तो युजुअली मला वाटतं 23 का 24 असतो. फार विकेट पण नाही घेतल्या आहेत आणि पॅट कमिन्सवर पण प्रेशर आलेलं आहे. त्यामुळे पण बॉलर्स आहेत. स्कॉट बोलंड हो 35 वर्षाचा आहे. पण मागे मायकल निसर पण इंजर्ड झालेला आहे. पण तो पण 30च्या पुढे. म्हणजे ह्या टीममध्ये मॅक्स्विनी सोडला तर कोणच नाहीये. म्हणजे 30 वर्षाच्या खालती. आता बाकीचे बॉलर जाय रिचर्डसन एक चांगला आहे, पण त्याचा परत शोल्डरला प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे हे प्रॉब्लेम सारखे ऑस्ट्रेलियन सेटअपमध्ये येतातच आहेत. आणि मग पुढे काय? तर हा प्रश्न मात्र जर ऑस्ट्रेलिया ॲडिलेडला जर हारली, 2-0 जर झालं, तर नक्की प्रेशर येणार आहे, की आता ट्रान्झिशन सुरू करा. कारण पुढे कधीतरी आपल्याला करावंच लागणार आहे. कारण कोण रनच नाही बनवत आहे आणि आपले फास्ट बॉलर्स पण म्हातारे व्हायला लागले. अमोल, बोलंड आणि वेबस्टर खेळणार? बोलंड खेळेल. वेबस्टरच्या बाबतीत माझी आत्ता खात्री नाहीये. आपण बोलतोय तेव्हा आय डोंट नो एवढी नीचर रिॲक्शन होईल का, पण नाही, बोलंड पण खेळेल. मिचमार्श आणि बॉलिंग करणार नसेल तरचा प्रश्न आहे. म्हणजे 5वा बॉलिंग ऑप्शन ते फक्त 4 बॉलरनी जाणार का एवढाच, म्हणून फक्त वेबस्टरचा मला प्रश्न. वाटतं की पुढल्या मॅचला तो कदाचित खेळू शकेल. कारण मध्ये गॅप नाहीये 2 टेस्ट मॅचमध्ये ॲडिलेड आणि ब्रिस्बेनमध्ये. त्यामुळे तिथे कदाचित वेबस्टर येऊ शकतो. मला वाटतं मार्श या मॅचमध्ये खेळेल, कारण युजुअली अंडर लाईट्स आणि तसे म्हणजे मी म्हणतो परत बॉलर्स खरं फ्रेश असायला पाहिजेत. भरपूर ब्रेक झालेला आहे. मे बी त्यामुळे वेबस्टर इथे नाही खेळणार. पण बो वेबस्टरचा पण रेकॉर्ड बघायला गेलं तर गेले 2 वर्ष तो चांगला खेळतोय. पण त्याची बॅटिंग काय एवढी खास नाहीये टॉप 6 मध्ये बॅटिंग करायला. सो तो पण एक प्रॉब्लेम येऊ शकतो ऑस्ट्रेलियाला जर वेबस्टर खेळला आणि मिचमार्च फिट नसेल. आणि बॅकअप बॅट्समन नाहीये ना? बॅकअप बॅट्समन खरंच कोण दिसत नाही. काल नाही, आत्ता टीम मध्ये नाहीये ना, म्हणजे सिस्टीम मध्ये आता टीम मध्ये नाहीच आहे ना. नाही, म्हणजे फक्त विकेट किपर रिप्लेसमेंट आहे. तोच फक्त जॉश इंग्लस आहे. तो पण चांगला आता खेळतोय, पण त्याचा ऍव्हरेज साधारण तू बघायला गेला असतं 30-32. ह्यावेळी फक्त शील्ड मध्ये त्यांनी 2 सेंचुरी केलेल्या आहेत. पण त्याला तो म्हणजे मिचमार्श इंजर्ड असेल आणि 7-4 जायचं असेल तर मग त्याने इंग्लिशलाच इंग्लिशलाच खेळायला. आता आणि आपण सॉरी, एकच शेवटचा मुद्दा. बोल. ऑस्ट्रेलिया एनिवे होम टेस्ट मॅचेसला भारतासारखे 16 प्लेयर्स घेऊन फिरत नाही. ते 13 प्लेयर्स घेऊन फिरतात आणि वेळ पडल्यास त्यांना 2 तासात कोणाला तरी बोलवता येतं. हे ऑस्ट्रेलियन कल्चर आहे. त्यामुळे स्क्वॉड मध्ये कोणी आहे नाही याने विशेष फरक पडत नाही. बरोबर. आणि आता अजून परत एक डोमेस्टिक राऊंड तेव्हा 6 तारखेलाच मला वाटतं डोमेस्टिक राऊंड अजून एक चालू होते, म्हणजे शेफील्ड शील्डची. त्यामुळे बरेच प्लेयर्स तिथे पण अजून खेळत असतात. आता आपण टीम इंडियावरती येऊया. गेल्या वेळी आपण सगळ्यांनी सांगितलं होतं की ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी जिंकणार असं. मॅच चौथ्या दिवशीच संपली, पण रिझल्ट वेगळा लागला. अश्विन खेळला नाही, वॉशिंग्टन सुंदर खेळला, जडेजा खेळला नाही, ते आपल्या तिघांनाही गुगली होता. हर्षित राणानी डेब्यू केला. प्रसिद्ध कृष्णा खेळला नाही. प्रसिद्ध कृष्णा आधी पण खेळलाय. प्रसिद्ध कृष्णानी त्याला मॅच मिळाली नाही. आता या टेस्ट मॅच मध्ये ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल लॉजिकली बाहेर जातील. रोहित शर्मा आणि शुभमन गिल आत येतील. याच्याशिवाय काही बदल होण्याची शक्यता दिसत नाहीये. आणि रोहित शर्मा काय नंबरला खेळणार? मला वाटतं टॉप 6 ठरलेले आहेत. टीम पण कदाचित ठरलेली असेल. पण बॅटिंग ऑर्डर काय? अमोल, रोहितला तू ओळखतोस, म्हणजे जास्त तू सगळे त्याचे स्वभाव म्हणजे ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड बघितलेस. जर रोहित शर्मा खरंच के.एल. राहुल एवढा चांगला खेळताना स्वतःला म्हणेल का की मी 3 ला जातो किंवा मी 4 ला जातो किंवा मी 6 ला जातो? रोहित तसं करेल? करू शकेल. आणि राहून राहून मला असं वाटतंय की रोहित शर्माची अनअवेलेबिलिटी आणि के.एल. राहुलला म्हणजे गवसलेला सूर, ही गोष्ट भारतीय संघाच्या पथ्यावर पडेल या सिरीज मध्ये. आदित्यचा आणि माझा आधी बराच वाद झाला होता एकदा. आय एम नॉट शुअर आपण कॅमेऱ्यावर बोललो होतो की नाही. हे माझं ठाम मत होतं, रोहित शर्मा या मालिकेत ज्या पद्धतीने रोहित शर्मा ओपन अप होतोय त्या पद्धतीने रोहित शर्माने 4 नंबरला बॅटिंग करावी, ओपन करू नये. ओके. आणि आत्ता माझं ते म्हणणं आहे की रोहित शर्मानी 4 नंबरला बॅटिंग करायची का 6 नंबरला बॅटिंग करायची हा पुढचा मुद्दा आहे. पण रोहित शर्मा ओपन करायची शक्यता आत्ता तरी मला खूप कमी वाटतेय. तुला
तो दुसऱ्या दिवसाचा खेळ बघताना काय फील आला, की हे फक्त ते दाखवण्याकरता होतं का जेन्युइनली ते ट्राय आउट केलं जात होतं? म्हणजे ते थोडं मला इम्प्रॅक्टिकल वाटलं, कारण जर तू ओपनिंग करणार नसशील, तर मग तू म्हणजे मग 4 नंबरला येणं म्हणजे तुला ओपन करायचं असेल तर न्यू बॉल खेळ आणि परत स्कॉट बोलंड खेळत होता त्या मॅचमध्ये. सो एक मोठा चान्स होता, की स्कॉट बोलंड कसा टाकतो तुला अंदाज येईल. सो नाही केल्यामुळे आणि राहुलने काल परत म्हणजे इतकी छान बॅटिंग केली आणि राहुल खरंच म्हणजे तू मराठीत शब्द मला नेहमी सांगतील, की स्केपगोट असं वाटतं मला, की अ, जेव्हा चांगलं करतो ना, तर तेव्हा त्याला वाटतं, की चांगला करतायत म्हणून त्याला हलवतात. कुठेतरी तू 6 नंबरला जा किंवा 3 नंबरला आहे किंवा टीमच्या बाहेरच जा. खरं ह्यावेळी ना राहुल चांगला खेळतोय, तर मला वाटतं, की त्याला ओपनिंगलाच ठेवायचं. आणि पण रोहितला मग तो डिक्टेट करू शकेल, कुठे खेळेल. 5 नंबर आहे की 6 नंबर आहे किंवा शुभमनला खाली करायचंय का? पण खूप इकडे-तिकडे नाही व्हायला पाहिजे. अ, मला म्हणजे कालचं बघून मला वाटलं, की मे बी रोहितच्या डोक्यात आहे, की मी खालती खेळीन आणि मे बी गौतम गंभीरने आपण म्हणतोय एवढे ड्रास्टिक चेंजेस म्हणजे ते अनएक्सपेक्टेड चेंजेस केले अश्विन जडेजाला न खेळवून. कदाचित तो रोहितला सांगू शकेल, की आता आपण तुला मिडल ऑर्डरला पाठवूया. पण हा रोहितचा प्रश्न आता एकदम ट्रिकी झालेला आहे, कारण म्हणजे अ, त्याला आता 4 नंबरला तर विराट कोहलीला हलवायला लागेल, 5 नंबरला गेला तर रिषभ पंतला हलवायला लागेल. म्हणजे मला तरी असं ऑप्शन वाटतोय की आयदर तो ओपन करून म्हणजे राहुलने ओपन केलं तर तो 6 नंबरला येतो किंवा राहुल 6 नंबरला येतो. म्हणजे मध्ये काही होणार नाही असं मला वाटतं, कारण जर का तसं झालं तर मग सगळाच बॅलन्स परत हलतोय. त्याच्यामुळे आयदर ओपन सॉरी बॅट साईड सिक्स. मला तरी आता असं ओव्हरऑल वाटतंय की तो परत 6 नंबरला जाईल आणि तो गेला तर खरोखर ते मोठं कॅप्टनचं सॅक्रिफाईस होईल टीमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. तो खरंच जातोय का ते इंटरेस्टिंग ठरेल. पण बाकी टीम म्हणजे आता काही बदल होतील असं वाटतंय. म्हणजे पिंक बॉल टेस्ट आहे, बॉल जास्ती स्विंग होतो जसं तुम्ही म्हणालात तसं लाईटच्या अंडर. तर बाकी काही बदल होण्याची शक्यता नाही ना? पुढचा विचार करायचा का नाही ह्याच्यावर आहे. कारण हर्षित राणा मला नाही वाटत की एवढे फर्स्ट क्लास मॅचेस पण नाही खेळलाय. मला नाही वाटत तो जर ॲडिलेडमध्ये खेळला तर तो परत ब्रिस्बेनमध्ये खेळेल. कारण टर्न अराउंड एकदम जर इंडिया जर हारली मॅच तर ब्रिस्बेनला कोण खेळू शकेल? हा एक प्रश्न आहे. पण सध्या ऑस्ट्रेलियाचा हाच प्रॉब्लेम झालाय. ते खूप पुढचा विचार करतात. ह्या मॅचमध्ये कोण पाहिजे? हर्षित राणाने काल पण चांगली बॉलिंग टाकली. जर तो तयार असेल तर त्याला खेळवा आणि मला वाटतं गंभीर तसंच खेळेल. त्यामुळे मला नाही वाटत हर्षित राणाला बाहेर काढतील. कारण आकाशदीप मे बी अंडर लाईट्स थोडं त्याची लेंथ चांगली आहे. पुढे जाऊन बॉल थोडासा स्विंग आणि मूव्हमेंट मिळेल. पण ते फक्त रात्रीच्या सेशनला. दिवसा तेव्हा गरम आहे आणि ॲडिलेडमध्ये प्रचंड गरमी असणार आहे 32-35 म्हणजे इंडियाप्रमाणे काही वाटत नाही, पण ॲडिलेडची हीट प्रचंड असते अमोलला माहिती आहे. तर तेव्हा ते काय म्हणतात, की म्हणजे ते हार्ड ओव्हर्स ज्या टाकायच्या, तो त्याच्यात हर्षित राणाला गौतम गंभीरनी सिलेक्ट केलेलं. त्यामुळे मला नाही वाटत, की हर्षित राणाच्या ऐवजी आकाशदीप खेळेल आणि तसं खूप विचार तरी ह्या टीम करणार नाही, असं मला वाटतं. अमोल? अमोल आणि म्हणजे याचं उत्तर देच, पण काय मोहम्मद शमी पण बसतोय विमानात पुढच्या 4 दिवसात? एवढ्यात तरी वाटत नाही मला. कदाचित नाही, मुश्ताक अली संपल्यानंतर ठरवतील त्याचं एक फायनल असेसमेंट होऊन. त्याच्यामुळे आता लगेच मॅच सुरू व्हायच्या आधी पोचेल वगैरे असलं आता तरी काही नाही. कदाचित असं होईल की तो मुश्ताक अली 5 तारखेला संपल्यानंतर लीग स्टेज नंतर परत एनसीएत जाईल आणि मग ती असेसमेंट होऊन तो नक्की जाऊ शकेल का, कधी जाईल हे ठरवतील. आणि ती भारत जिंकलाय. ओके, भारताने अत्यंत मेमोरेबल विजय मिळवलेला आहे पर्थमध्ये. त्याच्यामुळे सगळे मास्टर स्ट्रोक असे आपण आता म्हणू शकतो. पण तरीही मला अजूनही माझ्या उमगण्याच्या पलीकडे आहे रवींद्र जाडेजा 11तून कसा बाहेर असू शकतो. आणि परत मी तेच सांगतोय म्हणजे की आता अ, जे गडबड झाली नाहीये तर कशाला बदलायचं, या लॉजिकने तेच परसिस्ट होईल. म्हणजे जाडेजाचा अश्विन करणे
हे आता नवीन वाक्प्रचार प्रसारित होणार का ऑस्ट्रेलियामध्ये? असं मला एक राहून राहून भीतीयुक्त शंका वाटतेय, पण ते अत्यंत समजण्याच्या पलीकडे. खरंय. नाही त्या बाबतीत म्हणजे मला वाटत नाही की गौरवचंही काही वेगळं ओपिनियन असेल. म्हणजे जर का वॉशिंग्टन सुंदरला बॅटिंगसाठी घेतलं होतं तर जडेजाच्या बॅटिंग बद्दलही काही प्रश्न नाहीये. म्हणजे लॉजिक सगळ्याच बाजूने ते विचित्र वाटतं, नाही का? आणि कालची पण बॅटिंग ऑर्डर बघ, त्यांनी नितीश कुमार रेड्डीला वरती एक चान्स दिला. मला वाटतं 4 का 5 नंबरला आला. त्यामुळे आणि त्याची म्हणजे फर्स्ट मॅच मध्ये खूप चांगली त्यांनी पहिल्या इनिंग्स मध्ये तर चांगला खेळला, पण त्याची ती सेकंड इनिंग्स मध्ये होती, त्यांनी मोमेंटम आला आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशन पण कदाचित त्याच रात्री बुमराहने केलं असेल. जर नितीश कुमार रेड्डीनी पटापट येऊन एक्सलरेट नाही केलं तर कदाचित चौथ्या दिवशी इंडियाने डिक्लेअर केलेलं असतं. सो त्यामुळे नितीश कुमार रेड्डीला मला नाही वाटत आता बाहेर काढतील. त्याला एक म्हणजे आता सगळे लोक ऑस्ट्रेलियात पण म्हणाले ही इज द फाइंड ऑफ द टूर, असं पण त्याला लोक म्हणायला लागले. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर मला वाटतं की कदाचित परत खेळेल काय नाही, म्हणजे जडेजाला आपण म्हणतो तसं कदाचित दिस इज द बरोबर योग वेळ आली आहे की थोडासा बाजूला करा. नाही प्रश्नच नाही. आणि आपण म्हणजे या प्रिव्ह्यूच्या शेवटाकडे येताना मला 2 प्रश्न दोघांनाही विचारायचे आहेत की एक तर तुम्ही तुमच्या ॲडलेड टेस्टचं प्रेडिक्शन सांगा, आणि दुसरी गोष्ट पर्थमध्ये म्हणजे पर्थ टेस्ट बद्दल 1-1, 1.5 मिनिटं बोला. भारताची बॉलिंग, यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, विराट कोहली, आणि भारताची ओव्हरऑल बॉलिंग म्हणजे आणि ॲडलेडचं प्रेडिक्शन हे कंबाईन सांगा. आपलं प्रेडिक्शन नेहमी चुकायला लागलंय, त्यामुळे लोक म्हणतील हे सिरीजच्या प्रेडिक्शनच्या बाबतीत मी पुढे आहे. मी सिरीजचं प्रेडिक्शन इंडिया 3-1 सांगितलं होतं. पर्थ हरणार सांगितलं होतं, पण अजून म्हणजे आहे. ॲडिलेडचं खूप अवघड आहे रे, कारण खरं सांगू तर म्हणजे टॉसवर भरपूर डिपेंडंट आहे. पण मला वाटतं ऑस्ट्रेलियाला कुठेतरी बाउन्स बॅक मिळेल, कारण तुम्ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची थोडी हिस्ट्री ऑस्ट्रेलियात बघायला गेला तर नेहमी एक टीम जिंकते, मग दुसरी टीम जिंकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये थोडीशी मला वाटतं ओव्हर रिॲक्शन झाली. कुठेतरी ऑस्ट्रेलियाने कशी तरी पहिली बॅटिंग करून जरी 250-300 केला तरी मला वाटतं भारतीय टीमवर नक्की प्रेशर येईल. त्यामुळे मी ॲडिलेड टेस्ट मॅच परत माझं वाटतं की ऑस्ट्रेलिया जिंकेल. पर्थचं टेस्ट मॅच बघायला मिळालं तर खरं के.एल. राहुलचं मला वाटतं जेवढं कौतुक करायला पाहिजे तेवढं कौतुक नाही झालंय. बुमराचं प्रचंड झालेलं आहे. मोहम्मद सिराजकडे पण फार लोकांनी लक्ष नाही दिलंय, पण त्याची पण बॉलिंग म्हणजे तो स्पेल होता. स्टीव्ह स्मिथ चांगला खेळत होता, त्याला आउट काढला. त्यामुळे खरंच म्हणजे जेवढं जयस्वाल कोहलीकडे म्हणजे लक्ष देत आहे, लोक क्रेडिट करतायत, पण बाकीच्या लोकांचं पण नितीश कुमार रेड्डीचा आपण रोल म्हणला, खरंच म्हणजे ह्या छोट्या छोट्या रोलकडे लोकांना जरा जास्त लक्षात, कारण त्यामुळे इंडिया जाऊन जिंकले असं मला म्हणायचंय. अमोल? येस, मला म्हणजे माझ्या अगदी मनातलं तू बोललास असं वाटलं की साधी गोष्ट आहे. ते 5 विकेट्स मोठ्या वाटतात, 100-200 अजून मोठे वाटतात, पण या मॅच मध्ये पर्थच्या विजयाचं श्रेय तू म्हणलास तसं के.एल. राहुल अनसंग हिरो. देवदत्त पडिक्कल दुसऱ्या इनिंग्स मध्ये 70 बॉल खेळून काढले. ते नसतं झालं तर विराटसाठी ताट वाढवून ठेवलं गेलं नसतं. ओके, मग त्याला कसं ना कसं तरी फक्त ते गिळायचंय आणि रवंथ करत बसायचं, एवढं काम उरलं फक्त विराटकडे, राईट? ते त्यांनी केलं. त्याच्यामुळे सिराजचा तू उल्लेख केला, रिषभ पंत ची बॅटिंग पहिल्या इनिंग्स मधली, नितीश कुमार रेड्डी दोन्ही इनिंग्स मध्ये. त्याच्यामुळे जेव्हा तुमचे 6 ते 7 खेळाडू आयदर तुमचा रोल जस्टिफाय करतात किंवा एक स्टेप वर जातात, मग खूप कमी वेळा असं होतं की तरीही संघ हारतो, राईट? आणि भारताच्या दृष्टीने के.एल. राहुलनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की त्याच्यावर काय एवढी भिस्त आहे. ओके, आणि हे खरंच जे गौतम गंभीर म्हणला होता ना, फॉर अ चेंज ते खरं होताना दिसतंय की म्हणजे ती जी अडॅप्टेबिलिटी फॅक्टर आहे ते बोलणं सोपं करणं अवघड असतं, की एकाच वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये वेगवेगळ्या पोझिशन्सना वेगवेगळ्या रोलमध्ये स्वतःला ते बांधून घेणं, तेवढं ऍडजस्ट करून तेवढं करून दाखवणं. ओके, आणि के.एल. राहुलला जसं 2021 ची इंग्लंड सिरीज पथ्यावर पडली होती की फ्रीक इंजुरी झाली मयंक अगरवालला, आणि के.एल. राहुलला मॅचेस मिळाल्या, त्यांनी त्याचं संधीचं सोनं केलं, तसं त्यांनी इथे सुरुवात केली आहे. हे त्याच्यासाठी, भारतीय संघासाठी, सगळ्यांसाठी चांगलं आहे.
रोहित शर्मा काय करतो ते जाऊ दे आपण. यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की जर भारतीय फलंदाजीची ग्रेट ट्रेडिशन जर चालू ठेवायची असेल आणि त्याहून महत्वाचं क्रिकेटमधली ऑल फॉर्मॅट बॅटिंग हे जे दर दिवसागणिक रेअरेस्ट ऑफ रेअर गोष्ट होत चालली आहे, त्याच्यात यशस्वी जयस्वालवर आपण तेवढीच किंवा कदाचित जास्त भिस्त ठेवू शकतो जेवढी शुभमन गिलवर ठेवू शकतो. आणि शेवटचा मुद्दा, विराट कोहलीच्या धावा होणं हे भारतीय संघापेक्षा जास्त विराट कोहलीसाठी जास्त महत्वाचं आहे. त्या धावा कशा आल्या याने फरक पडत नाहीये, पण त्या धावा आल्या, त्याहून महत्वाचं शतक आलं. ओके, त्याच्यामुळे ते विराटच्या डोक्यावरून उतरलंय. आता त्याला खरंच जे आतापर्यंत एवढे दिवस गाडा रेट चालला होता ना, की काय संघाला कॉन्ट्रीब्यूट तर करतोय, मोठ्या धावा नाही आला तरी काय झालं, तर आता मोठ्या धावा आल्यात. आता खरंच संघाला मिनिंगफुली कॉन्ट्रीब्यूट केलं ना त्याने उरलेल्या 4 सामन्यात, तर संघाला जास्त फायदा होईल. ऍडलेड प्रेडिक्शन नाही, टीम टॉस जिंकेल, सॉरी उलट, जी टीम पहिल्या इनिंग्स मध्ये 70 ओव्हर बॅटिंग करू शकेल ती टीम जिंकेल. क्या बात आहे. आणि मी थोड्यात अमोल कराडकर करतो. यशस्वी जयस्वालने अजून वन डे मध्ये डेब्यू केलेला नाहीये, तो लवकरच करेल आणि तो तिन्ही फॉर्मॅटचा प्लेअर होईल असं आपण म्हणूया. अजून तरी तो 2 राईट, मी आहे म्हणलंच नाही, तो 3 फॉर्मॅटचा अजून प्लेअर नाही. आय ऍक्सेप्ट करा हो साहेब, जाऊ दे ना, आता एकाच वेळी चालतं. नाही, मी बोललोच नाही की तो तिन्ही फॉर्मॅट खेळलाय, तिन्ही फॉर्मॅटचं फ्युचर या विषयावर बोललो मी. एकाच वेळी चालतं. मला पर्सनली असं वाटतं की ऑस्ट्रेलियामध्ये ट्रेव्हिस हेड सोडून जर का अजून कोणी सेंचुरी केली तरच ऑस्ट्रेलियाला चान्स आहे ही टेस्ट मॅच जिंकण्याचा. कारण बॅटिंगमध्ये विकनेस आहे आणि आता भारत बॉलिंगमध्ये चढून बसतोय. जे आपण आधी म्हटलं होतं की बॉलिंग वाईज आपण कॉम्पिटेटिव्ह होतो आधीच्याही 2 सिरीज, ते पहिल्या टेस्ट मॅचमध्ये आपण बॉलिंगमध्ये कॉम्पिटेटिव्ह राहिलो. पहिल्या इनिंगमध्ये 150 मध्ये ऑल आउट झाल्यानंतर सुद्धा, आणि म्हणून ही मॅच निघाली. तर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग मध्ये ट्रेव्हिस हेड बरोबर अजून कोणी उभं राहणार असेल तर ऑस्ट्रेलियाला चान्स आहे, नाहीतर 2-0 होईल असं दिसतंय. कारण ऑस्ट्रेलियाची बॅटिंग कॉन्फिडन्स मध्ये खूप कमी दिसते. म्हणजे हे विचित्र आहे, पण भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगमध्ये कॉन्फिडन्स बिलकुल दिसत नाहीये. कारण लबुशेन सेकंड इनिंग मध्ये ज्या प्रकारे खेळलाय स्ट्रगल करत अख्खी इनिंग, ते इंडिकेशन होतं की कॉन्फिडन्स खूप लो आहे. आणि मला डाऊट आहे की आता स्मिथ 100 करू शकेल एवढा कॉन्सन्ट्रेशननी एवढ्या वेळ उभं राहून. म्हणजे एक 30-40 रन्स करणं आणि मग कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होणं खूप होतं त्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी 1 सेंचुरी असेल तरच चान्स आहे, अदरवाईज 2-0 होत आहे ऍडलेडला असं मला वाटतंय. तर बघूया, दिल्ली अब दूर नाही आहे, तर ज्या लोकांनी मागचा शो बघितला असेल ते म्हणतील हा म्हणजे ह्याच्यावरनं बहुतेक ऑस्ट्रेलिया पहिल्या इनिंगचा आशय करतील. होऊ शकत नाही, पण आपण ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग बद्दल बोललो होतो. आपल्याला वाटलं होतं की इंडियाची दुसऱ्या इनिंग मधली बॅटिंग आणि पहिल्या इनिंग मधली बॉलिंग वॉज द डिफरन्स प्रोबॅबली त्या टेस्ट मॅच मधला, असं ते झालं. पण बघूया, आता ऍडलेडला पिंक बॉल टेस्ट आहे तर मजा येणार आहे. आपणही ती फॉलो करू, वेगवेगळ्या अपडेट्स देत राहू. हा एपिसोड आवडला तर मॅक्झिमम शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या इकडे मेंबरशिपचाही ऑप्शन आहे फेसबुकला आणि युट्यूबला, तोही नक्की प्रकार काय आहे ते बघा. तिकडे आम्ही आतल्या बातम्या लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ता मात्र या एपिसोडमध्ये आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.